ब्रेकनंतर स्वागत. आपलं सुरू आहे मिशन 145. आपलं सुद्धा हे मिशन आहे 145 तासांचं सलग वेगवान अचूक कव्हरेज महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचं. आणि या सत्रामध्ये आपण बघणार आहोत दोन विभागांकडे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा. त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील सतीश डोंगरे, आमचे दैनिक पुढारीचे नाशिकमधले प्रतिनिधी, आणि धनंजय लांबे, छत्रपती संभाजी महाराज नगर इथल्या आमच्या पुढारीच्या आवृत्तीचे संपादक. त्याचप्रमाणे आमचे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. सगळ्यांचं स्वागत. उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. पहिल्यांदा मी सतीश डोंगरेंकडे जातोय. सतीश डोंगरेजी, यावेळी उत्तर महाराष्ट्र कधी नव्हे इतका चर्चेत होता. रुसवे फुगवे, खडसेंच्या घरामधले तिकीट वाटपाचा सगळा विषय, खडसे स्वतः राहणार की जाणार तो मुद्दा होता. त्याच्यानंतर खडसेंचं इमोशनल, ही शेवटची निवडणूक, पुढची देव मला दाखवणार की नाही वगैरे वगैरे सगळं. आणि शिवाय नाशिकमध्ये लोकसभेचं सगळं प्रकरण अजूनही वाहतंय. ती नदी वाहतेच आहे अजून, सगळी तुमच्या तिकडच्या गंगेतून वाहतेच आहे सगळी तेव्हाचं राजकारण. तेव्हा आम्हाला उत्तर महाराष्ट्राबद्दल पहिल्यांदा सांगा, काय हवाय, काय वातावरण आहे? नक्कीच उत्तर महाराष्ट्रात साधारणतः 35 जागांसाठी निवडणूक होते. त्याच्यामध्ये एक नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव असा जर विचार केला तर 35 जागांसाठी लढत होते. आणि या 35 जागांमध्ये 6 मंत्री मैदानात आहेत. आणि गेल्या लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेच्या वेळेस कांद्याचा मुद्दा खूप चांगला गाजला आणि या कांद्याने महायुतीच्या जवळपास 4 जागा इथं गमावल्या गेल्या. यावेळेस देखील कांद्यासह कापूस आहे, द्राक्षे आहे. नंदुरबारमध्ये जर आपण विचार केला तर नंदुरबारमध्ये मिरची क्लस्टरचा मुद्दा सुरुवातीपासूनच तापला गेलेला होता. मिरची क्लस्टरचं गेल्या वर्षानुवर्षापासून आश्वासन दिलं गेलं, पण ते कधीही प्रत्यक्षात आलं नाही अजूनपर्यंत. तशीच परिस्थिती कापसाची आहे. कापसाला योग्य हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. कांद्याने जसं महायुतीला रळवलं होतं गेल्या लोकसभेमध्ये, तशी परिस्थिती यावेळेस होते की काय असं तरी सध्या चित्र आहे. पण एकंदरीत जर आपण विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी अशा या दोन्हीमध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे ती समसमान असल्याचं सध्या चित्र आहे. आणि जे 6 मंत्री नाशिकच्या उत्तर महाराष्ट्राच्या मैदानात आहेत त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढती या येवल्यातील भुजबळांबाबत सांगता येणार. आणि दुसरं जळगाव जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या बाबत आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये परत शरद पवार फॅक्टर प्रभावी ठरतो काय असं सध्या तरी चित्र आहे. कारण शरद पवारांनी या दोन्ही मतदारसंघात मराठा कार्ड वापरलंय आणि सध्या तरी हे कार्ड प्रभावी ठरते की काय असं चित्र आहे. मध्यंतरीचा जर आपण विचार केला तर काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील येवल्यात येऊन गेले. जरांगे पाटलांनी जरी यावेळेस कोणाला पाळायचं, कोणाला निवडून द्यायचं असं आवाहन केलं नसलं तरी येवल्यामध्ये सध्या काटेकी टक्कर आहे. सेम परिस्थिती आपण जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या मतदारसंघांमध्ये बघू शकतो. त्या ठिकाणी पण गुर्जर विरुद्ध मराठा अशी तिथं मुख्य लढत आहे आणि ती पण लक्षवेधी आहे. आपण खडसेंचा उल्लेख केला सुरुवातीला. खडसेंबाबत पण खडसेंच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसापासून बरीचशी चर्चा होती. ते भाजपमध्ये जातील, पुढे निवडणुकीच्या वेळेस त्यांची काय नेमकी भूमिका असेल असं पण बोललं जात होतं. पण त्यांनी हे पक्षांतराचं हे चित्र थांबलेलं त्यांच्या लक्षात येतच त्यांनी इमोशनल कार्ड वापरून राजकारणातूनच संन्यास घेतो अशी एक भावनिक साथ घातली. पण आता ते त्यांच्या मुलीसाठी जरी असली तरी ते कितपत प्रभावी ठरेल हे अर्थातच निकालांती स्पष्ट होईल. सध्या तरी या ठिकाणी काटेकी टक्कर आहे असं चित्र आहे. मी मराठवाड्यासाठी जातोय धनंजय लांबेंकडे. लांबे सर, मराठवाडा फार महत्त्वाचा ठरणार आहे. एक तर लोकसभेत ते धक्कादायक निकाल, मनोज जरांगे फॅक्टर, आणि त्याच्या जोडीला यावेळचा अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सोयाबीन. 70 मतदारसंघांवरती परिणाम करणारा हा घटक फार जोरदार आहे, इतका की तो कदाचित एक फार महत्त्वाचा अंडरकरंट आहे असंही मानलं जात आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण मराठवाड्याच्या या 2-3 मुद्द्यांबद्दल सांगावं. मराठवाड्यामध्ये सोयाबीनचा विषय आहेच आहे आणि त्याच्याबरोबरच मध्यंतरी थोडीशी अतिवृष्टी वगैरे जी झाली होती त्याच्यामध्ये झालेलं शेतीचं नुकसान हे विषय आहेत. परंतु या मूलभूत विषयांकडे तसं प्रचारातही सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आणि मला असं वाटतं की मतदार देखील तर ही नैसर्गिक संकट येतच असतात आणि शेतीला भाव आणि बाजारपेठेतली महागाई हे जवळपास स्वातंत्र्यापासून चालत आलेले मुद्दे आहेत. त्याच्यामुळे या मुद्द्यांवरती लोक किती मतदान करतात हा एक प्रश्नच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आता मराठवाड्याचं जर पर्टिक्युलरली आपण
संभाजीनगर जिल्हा घेतला, जालना जिल्हा हो. घेतला, बीड जिल्हा घेतला, तर या 3 जिल्ह्यांमध्ये जसं आताच तुम्ही म्हणालात की जरांगे फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणावरती चाललेला आहे. त्यांनी हो. जरी निवडणुकीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे हो. आणि कोणालाही मतदान करा असं त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे. हं. परंतु निवडणुकीपूर्वी आपण बघितलं की त्यांनी बीड जिल्ह्याचा वगैरे दौरा केलेला होता बरं. आणि म्हणजे आपल्या मागणीसाठी म्हणून आपण या बैठका घेत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु या बैठकांचा अर्थ महाराष्ट्रभरात असा घेतला गेला की या पर्टिक्युलर उमेदवारांविरुद्ध बरं. एक मेसेज देण्यासाठी म्हणून ते तिथे गेलेले होते. आणि तो मेसेज जरी गेलेला नसला तरी गेल्या वर्षभरातलं जे काही आंदोलन चाललं त्यांचं की हो. सत्ताधाऱ्यांविरुद्ध आपण त्यांनी जी काही भूमिका घेतली होती, हं. म्हणजे जेवढी प्रखर भूमिका सत्ताधाऱ्यांविरुद्ध घेतली तेवढी विरोधकांविरुद्ध त्यांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळाली नाही. हो. त्यामुळे हा एक मेसेज होताच की सत्ताधाऱ्यांना पाडा, म्हणजे बिटवीन द लाईन्स हे मतदारांनी वाचलेलं आहे. बरं. आणि याच्यातून म्हणजे महाविकास आघाडी आपल्याला आरक्षण देऊ शकेल या विश्वासापेक्षा हो. यांनी आपल्याला आपण म्हणतो तसं आरक्षण दिलेलं नाही. हा संताप, हा राग थोडा जास्त प्रभावी मला वाटतो. बरं, मी भोईटेंकडे जातो. भोईटेजी, दोन्ही महत्त्वाचे विभाग आहेत. दोन्हीकडे भाजपने एका काळी मुसंडी मारली होती, मात्र आता ते काही बालेकिल्ले असे वगैरे राहिलेले नाही आहेत. मराठवाड्याबाबतीत सुद्धा बोलतोय आणि उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीत आपली निरीक्षणं. बरोबर आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्र हा लोकसभेला भाजपाला ज्या जागा मिळाल्या ना, त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगावची, बुलढाणाची, या म्हणजे बुलढाणा उत्तर महाराष्ट्रात येत नाही, ते विदर्भात येतं, मात्र जळगावनं त्यांना चांगली साथ दिली. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे इकडे की जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत खडसे फॅक्टर ज्या पद्धतीने लोकसभेला चालला, कारण तिकडे त्यांना स्वतःच्या सुनबाईंना खासदार बनवायचं होतं, त्यावेळी तळ्यात मळ्यात सुरू होतं. आता मात्र नेमकं काय त्यांचं पुढचं पाऊल आहे ते आपण पाहिलेलं आहे, कारण त्यांनी खूप वेटिंगवर राहिल्यानंतर शेवटी आहे तिथंच राहणं पसंत केलं. ते स्वगृही काही गेलेले नाही आहेत. त्याचा नेमका किती परिणाम होतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. धुळे नंदुरबारच्या बाबतीत एक उत्तर महाराष्ट्र केवळ भाजपाला त्यातल्या त्यात बऱ्याच जागा देणारा प्रदेश नाही आहे, विभाग नाही आहे, तर भाजपाला या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा जो भाजपनं प्रचारात बनवलेला आहे, ओट जिहादचा, तो मुद्दा सुद्धा जर भाजपाला कुठून मिळाला असेल तर तो इकडच्याच धुळे लोकसभा मतदारसंघातून तिकडचं मालेगाव. एका विधानसभा मतदारसंघानं युपीला जी आघाडी दिली महाआघाडीला, त्यामुळे बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातील भाजपचं मताधिक्य हवेत विरून गेल्यासारखं विरला आणि ती जागा शोभा बच्छावना मिळाली. स्वाभाविकच एक मुद्दा केला भाजपानं त्याचा, ओट जिहादचा. हा मुद्दा याच विभागातून आला, परंतु कांद्याच्या प्रश्नावर लोकसभेला जसं डोळ्यातून पाणी काढलेलं, तसंच तिथं काही प्रमाणात नाशिकला जरांगे फॅक्टर सुद्धा चाललेला. त्याच आता या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे दिसतं आहे, त्यातही गावितांचं नंदुरबारमध्ये जे दिसत आहे की 3 पक्ष वेगळ्या प्रकारे, अपक्ष सुद्धा तेच, वेगळे मतदारसंघ, वेगवेगळ्या उमेदवाऱ्या मात्र तेच, ही जी मोनोपॉली वेगळ्या पद्धतीची दिसते, तिचं या निवडणुकीत नेमकं काय होईल ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रसन्न, मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आताच धनंजय लांबे सांगत होते त्याप्रमाणे जरांगे फॅक्टरचं एक प्रकारे ते एपिक सेंटर आहे, जो एक राजकीय झंझावात, सामाजिक झंझावात आला त्याचं. त्यामुळे तिथं त्याचा परिणाम विधानसभेलाही जाणवेल एवढं नक्की मानलं जात आहे. अर्थात विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ यातला डिफरन्स म्हणजे ते ज्या पद्धतीनं स्थानिक नेतृत्व, त्यांचा सुद्धा प्रभाव, त्यांची इतर काही सामाजिक समीकरणं याचाही कस लागत असतो, तेही महत्त्वाचं ठरत असतं. त्यामुळे लोकसभे एवढा परिणाम होईल का हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार. इंटरेस्टिंग एक लढत मला वाटते, ज्याची खूप जास्त चर्चा झाली नसते तरी ते कन्नड मतदारसंघातली, म्हणजे रायबान जाधव या जनता दलाच्या नेत्याचा हा खरा मतदारसंघ. त्यांचे पुत्र हर्षवर्धन कधी शिवसेनेत, कधी मनसेतून आमदार झाले. आता त्यांच्या पत्नी ज्या रावसाहेब दानवेंच्या कन्या आहेत, संजना, त्या शिंदेच्या शिवसेनेकडून लढतात आहे. तिकडे ठाकरेंशी निष्ठावान राहिलेले उदयसिंह राजपूत लढतायत आणि तिकडेच हर्षवर्धन जाधव सुद्धा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे नेमकं तिथं काय घडेल, तिकडचे रायबान जाधव यांना मानणारे मतदार हे केवळ जाधव सरनेममुळे, ज्याच्याबद्दल हर्षवर्धन आक्षेप सुद्धा, त्यामुळे ते संजनांकडे जातील की नेमकं काय करतील, आणि उदयसिंह राजपूत यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मतदार सुद्धा देतील का, असे अनेक घटक आहेत तिथे. नेमकं काय घडतं मराठवाड्यात
त्याबद्दल अद्यापही साशंकता जरी असली तरी बरं. एवढं नक्की आहे की खूप एकाच बाजूने निकाल लागेल असं सध्या तरी चित्र असं वाटत नाहीये तसं. बरं, मी पुन्हा एकदा नाशिकला जातो. डोंगरे आपल्यासोबत आहेत. डोंगरेजी, एक मोठा मुद्दा उत्तर महाराष्ट्रात असणार आहे तो बंडखोरांचा. तुमच्या जळगाव, नंदुरबार, धुळे 4 जिल्ह्यांमध्ये 35 मतदारसंघापैकी 14 ठिकाणी महायुती आणि मवियासमोर बंडखोरीचं आव्हान आहे. या बंडखोरीकडे तुम्ही कसं पाहता? खरं आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीसमोर खऱ्या अर्थाने बंडखोरीचं मोठं आव्हान आहे. जर आपण हे 14 ठिकाणचं जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वाधिक संख्या ही महायुतीच्या उमेदवारांची आहे. हो, आणि सर्व बंडखोरांनी त्या त्या मतदारसंघात आव्हान उभं केलेलं आहे. काहींना आता अंतर्गत जर काही माहिती घेतली तर अशी पण परिस्थिती आहे की जे बंडखोर होते त्यांना महायुतीकडनं कुठेतरी म्हणजे पाठिंबा दिला गेला किंवा त्यांना बळ दिलं गेलं. त्याच्यामुळं या बंडखोरांनी महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या ठिकाणी मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट फार नवल वाटण्यासारखी आहे की ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झाली विशेषतः महायुतीकडनं, तर महायुतीच्या त्या संबंधित पक्षांनी तात्काळ बंडखोरांवर कारवाई न करता प्रचाराच्या अंतिम क्षणी बंडखोरांवर कारवाई केली. त्यामुळे कार्यकर्ता कुठेतरी चलबिचल होता. बरं. कार्यकर्त्यांच्या मनात ती भावना होती की अद्यापपर्यंत पक्षाने कारवाई केली नसल्यामुळं या बंडखोरासोबत आपण जावं का नाही जावं. हो. तर त्या संभ्रमावस्थेत प्रचाराचा सर्व कालावधी निघून गेला आणि प्रचाराच्या या कालावधीमध्ये कार्यकर्ते सोबत असल्यामुळं हो. अधिकृत उमेदवारासमोर मोठं आव्हान निर्माण होईल अशीच सध्या तरी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी बंडखोरांमुळं चुरशीच्या लढती होतील हो. अशी शक्यता आहे. मी लांबेंकडे, मला मराठवाड्याच्या बाबतीत काही मुद्दे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत का? दोन्हीकडे महायुती पण बोलता येईल आपल्याला. तर त्यातला एक म्हणजे लोकसभेला मिळालेला पाठिंबा, ज्याला पुन्हा जरांगे फॅक्टर काही प्रमाणात कारणीभूत आहे. मुस्लिम दलित वोट बँक जी या आत्ताच्या सगळ्या कटेंगे तो बटेंगे, त्याच्या आधी संविधान बचाव या सगळ्यामुळे तयार झालेली मुस्लिम दलित वोट बँक मराठवाड्यामध्ये फार महत्त्वाचं मुस्लिम पॉप्युलेशन तुम्हाला अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतं. आणि त्यानंतर सोयाबीन उत्पादकांची नाराजी, हे 3 ते 4 फॅक्टर्स, हे इश्यू, हे मुद्दे कशा प्रकारे मदत करू शकतात किंवा मुळावर येऊ शकतात महायुतीच्या? प्रसन्न, या मराठवाड्याचं जर बोलायला गेलो आपण, तर इथे जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा बऱ्याच मतदारसंघांमध्ये मुस्लिमांचं प्रभाव बऱ्यापैकी आहे. हो. ते ज्या दिशेने जातील त्या दिशेला यश आहे हे तर नक्कीच आहे. परंतु याचा दुसरा परिणाम असाही व्हायला लागलेला आहे आता की ज्याला पोलरायझेशन आपण मतांचं म्हणतो, की हे जे बटेंगे तो कटेंगे वगैरे ज्या गोष्टी आहेत या, तर या देखील समोरच्या लोकांना त्या अपील होत आहेत. आणि म्हणजे बहुतेक ठिकाणी तर महायुती विरुद्ध महाआघाडी, महाविकास आघाडी अशा प्रकारची ही सगळी फाईट आहे. आणि जे आपण बघतो आता बंडखोरीचा मुद्दा निघाला, इथे पण 7-8 मतदारसंघांमध्ये बंडखोरी झालेली आहे. परंतु म्हणजे मुख्य जो थ्रस्ट आहे मतदारांचा, म्हणजे आम्ही पण अनेकांशी बोललो, तर तो असा दिसतोय की एकतर म्हणजे ते निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांच्याच पाठीशी बहुतेक लोक जातात. त्यामुळे महायुती विरुद्ध महाआघाडी असा थेट मुकाबला बहुतेक सगळ्या मतदारसंघांमध्ये आहे. आता जिथे दोन्ही मतदार हे मराठा समाजाचे आहे, तर तिथे मग सत्ताधारी याला थोडंसं आव्हान एक आपल्याला बघायला मिळतं. परंतु ही जी आता जी योजना लाडकी बहीण वगैरे ज्या आलेली आहे आणि थेट खात्यांमध्ये जे पैसे जमा झालेले आहेत 3-4 महिन्याचे एकदम, तर त्याचा पण बऱ्यापैकी परिणाम या सगळ्या वातावरणाची झालेला आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मागच्या वेळेस आपण बघितलं की म्हणजे भाजप शिवसेना जेव्हा एकत्र लढले तेव्हा 28 जागा मराठवाड्यांनी या म्हणजे युतीला दिलेल्या होत्या. त्याच्यापैकी 12 शिवसेनेला होत्या आणि उर्वरित जागा सगळ्या 16 जागा भाजपला मिळालेल्या होत्या. एक रासप होतं आणि एक शेकाप, अशा या जागा आहेत. तर हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की मागच्या वेळेस हिंदुत्ववादी जे पक्ष होते, म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्र लढले त्यावेळेस, तर त्या दिशेने मराठवाड्याचा कौल आपल्याला मिळालेला बघायला मिळतो. यावेळेस मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे. मतदारांमधला स्प्लिट मोठ्या प्रमाणावरती अपेक्षित आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीला थोड्याशा इकडे आशा जास्त आहेत.
थोड्याशा आपण परळीमध्ये बघितलं आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं लक्षात येत आहे हो. की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल तुल्यबळ उमेदवार देता आलेले नाहीये. बर म्हणजे आपण बर म्हणजे अगदी नाव घेऊन त्याचं उदाहरण देणं काही योग्य नाही या क्षणाला. हो परंतु असं दिसतंय की म्हणजे अक्षरशः मतदारांमध्ये पण ही चर्चा होती की अरे रे, हे वरच्या पातळीवर काही मायलेज झालेले दिसत आहे. हो म्हणजे जो उमेदवार टफ फाईट देऊ शकेल बरं त्याचं तिकीट ऐनवेळी कापून सुद्धा त्याला वीक उमेदवार त्या ठिकाणी या दोन पक्षांनी दिलेला दिसतो. हो बरं मी भोईटेंकडे 2-3 मुद्दे महायुतीचे मगाशी आपण महाविकास आघाडीबद्दल विचारलं. भोईटेजी आपण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भ जरी होऊन गेला असला तरी लाडकी बहीण योजनेचा या सगळ्या ज्याला आपण उर्वरित महाराष्ट्र म्हणतो, मुंबई सोडता असतो तो उर्वरित महाराष्ट्र, आणि त्यातल्या 3 विभागांबद्दल आपण आतापर्यंत बोललेलो आहोत, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ. लाडकी बहीण योजनेचा परिणाम कसा घडतोय? ओबीसी कॉन्सॉलिडेशन, मराठा आंदोलनानंतर ओबीसींचं एकत्रीकरण आणि एक सामुदायिकीकरण आणि ज्याचा फायदा भाजपला होईल असं मानलं जातं. मोठी लोकसंख्या आहे उत्तर मराठवाड्यामध्ये सुद्धा. जरांगे पाटलांच्या अंतरवली सराटीमध्ये ओबीसींचा सुद्धा थोड्याच अंतरावरती मोर्चा झाला होता, लक्ष्मण हाके बसले होते, आपल्याला माहिती आहे. हे फॅक्टर भाजपला मदत करू शकतात? तसा प्रयत्न नक्कीच होताना दिसतो. त्यातही पहिलं आपण जर लाडकी बहीणबद्दल बोलायचं झालं हो. तर जसा चमत्कार लाडकी बहन नावाने हो. मध्य प्रदेशात घडवून दाखवला की 28च्या 28 लोकसभेच्या जागा भाजपाला मिळाल्या. एक प्रकारे प्रसन्न की मोदींसाठी, हो. मोदी सरकारसाठी गेम चेंजर ठरली. नाही तर देशातलं मोदी सरकार गेलं असतं जर तो कौल मिळाला नसता तर. त्यामुळे इकडे त्याचं लाडकी बहीण वर्जन आलं आपल्याकडे, ती आवृत्ती आलेली आहे. फक्त एक काय जाणवत आहे की शेवटचा हप्ता येऊन मतदानाचा दिवस यातला मधला जो कालावधी आहे ना, अनेकदा राजकीय नेते हे जनतेच्या सामान्यांच्या अधुस्मरणशक्तीचा फायदा घेतात, लक्षात राहत नसतं. त्याचा कधी कधी फटकाही बसू शकतो. मात्र एक नक्की आहे, लक्षात ठेवा की लोकसभेला महायुती आणि महाआघाडी यांच्यातील मतांचं प्रमाण, मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर 0.2 ते 0.3% एवढीच कमी होती. खूपच कमी होती ती जी तो जो फरक होता ना, तो फरक लाडकी बहीणमुळे काही टक्के मतं जरी इकडचे तिकडे गेले, महायुतीला जर महिलांचे तेवढी मतं वाढली तर खूप मोठा फायदा होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीसाठी ही योजना गेम चेंजर ठरू शकेल. अर्थात एकीकडे हे असं समीकरण मांडलं जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रात ज्या बदलापूर, परभणी आणि इतर काही घटना घडलेल्या आहेत त्याचा सुद्धा कुठे ना कुठे परिणाम होतो. आपण काही ठिकाणी आपण स्वतः कव्हरेज करताना प्रसन्न अनुभवलं असेल. आपले गुरुप्रसाद जाधव फिरत होते, त्यातही आपल्याला ते दिसत होतं की एकीकडे लाडकी बहीणचे पैसे, दुसरीकडे मात्र त्याच वेळी महागाई. त्या महागाईची धग ही लाडकी बहीणच्या आपुलकीवर परिणाम घडवेल का, ती थोडंसं तुम्हाला थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी येते. मी माझ्या दोन्ही गेस्टना, मान्यवर पाहुण्यांना सुद्धा मी इथेच धन्यवाद देईन, कारण